वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेन तुषारधवला या शुभ्रवस्त्राव्रता या विनावर्दंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्मांच्युत शंकरा प्रभृती देवे सदा वंदिता। सामन पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा। जय जय रघुवीर समर्थ। पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गणेशाला वंदन करून श्री सद्गुरु चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून सर्व संतांना नमस्कार करून आजच्या या सेवेच्या 126व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। आतापर्यंत आपण 125 भाग श्रवण केलेत, अर्थातच 125 भाग श्रवण केलेत। मागच्या 125व्या भागामध्ये आपण विवरण घेत असताना शेवटी विचार करत होतो की माणसाने वर्तमान कालामध्ये कशा प्रकारची कर्म केली पाहिजेत, कशा प्रकारचं कार्य केलं पाहिजे। आपण चिंतन करत आहोत दासबोधातील पहिल्या दशकातील पहिल्या समासातील 24व्या ओवीवर। अर्थातच ऐसा अंतरी नासला काम क्रोधे खवळला अहम भावे पालटला प्रत्यक्ष दिसे, या ओवीवर आपण चिंतन करत आहोत। आणि या ओवीवर चिंतन करत असताना आपण भाग क्रमांक 125 या भागामध्ये शेवटी बघितलं की माणसाच्या अंतःकरणामध्ये जर स्वच्छता असेल, अंतःकरण जर निर्मळ असेल, परमार्थ असेल, भक्ती असेल, तर आनंद निर्माण होतो, त्याच्यातून सुख प्राप्त होत आहे। आणि मग असा आनंद प्राप्त झाल्यानंतर, सुख प्राप्त झाल्यानंतर ज्या नेणिवेतून माणसाकडून कर्म घडलेली असतात ती माणसाने का म्हणून आठवावीत। अर्थातच मग आपला भूतकाळ का म्हणून आठवावा। तो भूतकाळ आठवल्यानंतर जर आपल्या पिंडातलं जर समाधान कमी होत असेल, आपल्याला दुःख प्राप्त होत असेल, तर तो आठवूच नाही। पण आपल्या भूतकाळामध्ये जर अशा काही चांगल्या गोष्टी असतील की जेणेकरून त्या गोष्टी जर आठवल्या तर आपलं समाधान द्विगुणित होतंय, आपल्याला सुख प्राप्त होतंय, आपल्याला आनंद प्राप्त होतो, त्या गोष्टी नक्कीच आठवाव्यात। पण हे चिंतन करत असताना आपण बघितलं की बाबा रे, भूतकाळातलं जर काही आठवायचं आहे तर आपल्याला परमार्थ करण्यासाठी जेणेकरून स्फूर्ती मिळेल, परमार्थ करण्याची आवड निर्माण होईल, समाज सेवा करण्याची आवड निर्माण होईल, समाज प्रबोधन करण्याची आवड निर्माण होईल, देवाची भक्ती करण्यासाठी आवड निर्माण होईल, असं काहीतरी ऐका, असं काहीतरी भूतकाळातलं आठवा। आणि मग ते आपण बघितलं, त्याचं आपण चिंतन केलं। हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती महाराजांचे चरित्र आठवा, त्यांचं कार्य आठवा, जगद्गुरु तुकाराम महाराजांचं कार्य आठवा, माऊली ज्ञानोबांचं कार्य आठवा, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं कार्य आठवा, समर्थ रामदासांचं कार्य आठवा। संतांचं कार्य आपण आठवलं पाहिजे, संतांचं चरित्र वाचलं पाहिजे, संतांच्या चरित्राचा अभ्यास केला पाहिजे, त्यांच्या कार्याचा अभ्यास केला पाहिजे, त्यांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे। आणि त्याच्यानेच आपल्या पिंडामध्ये काय होतंय तर समाधान प्राप्त होतंय, सुख प्राप्त होतंय, माणूस आनंदी आनंद प्राप्त होतोय। अर्थातच अखंड आनंदी असतो माणूस, आनंदी राहतोय। आणि वर्तमान कालामध्ये जर आपली चांगली कर्म असतील, वर्तमान कालामध्ये जर आपलं कार्य चांगलं असेल, तर आपल्या वर्तमान कालावर आधारित आपला भविष्य काळ आहे। वर्तमान कालामध्ये आपण काय कर्म करतोय, वर्तमान कालामध्ये आपण काय क्रिया करतोय, त्या पद्धतीने पुढे आपल्याला भविष्य काळ ठेवलेला आहे। वर्तमान काळात जर आपण चांगली कर्म करतोय, देवाचा परमार्थ करतोय, भक्ती करतोय, अखंड देवाचे गुणगान गातोय, तर नक्कीच देवाच्या कृपेने आपला भविष्यकाल उज्ज्वल असणार आहे, चांगल्या प्रकारे असणार आहे।
पण वर्तमान कालामध्ये जर आपल्याकडून घाणेरडी कर्म घडत असतील, अधर्माची कर्म जर घडत असतील, वर्तमान काळामध्ये जर आपण नको त्या व्यसनाधीन असू, नको ती वासना जर आपल्याकडे कुवासना म्हणून कार्य करत असेल, नको त्या पद्धतीच्या आवडीनिवडी जर असतील माणसाला, नको त्या पद्धतीची व्यसनं असतील, नको त्या पद्धतीची जर वेगवेगळ्या प्रकारचे नाद असतील माणसाला, तर त्याचा भविष्य काळ कसा असेल याचं चिंतन आपण केलेलं आहे. त्याचा भविष्य काळ कसा असेल हे दृश्य आपल्याला काही ठिकाणी जगतामध्ये पाहायला मिळतंय, जगामध्ये पाहायला मिळतंय. ज्यांनी ज्यांनी वाईट कर्म केली, वेगवेगळ्या प्रकारच्या वासना घेऊन उभे राहिले, नको नको ते नाद त्यांना, नको नको त्या प्रकारची मौज मजा केली आणि मग शेवटी आयुष्यामध्ये पुढे अवस्था काय झाली ते आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणून वर्तमान काळात जर आपल्याला समाधानात राहायचंय, सुखात राहायचंय, आनंदात राहायचंय, तर ते संतांच्या कृपेने प्राप्त होत असतंय. आणि जे वर्तमान काळामध्ये संतांच्या कृपेने प्राप्त होत असतंय तेच आपल्याला भविष्य काळामध्ये सहाय्य करत असतंय. तेच आपल्याला भविष्य काळामध्ये, भविष्यामध्ये उपयोगी ठरत असतंय. म्हणून समर्थाने मांडलेले पापाचे फळते दुःख आणि पुण्याचे फळते सुख, पाप पुण्य आवश्यक भोगणे लागे. येथे कर्माचा प्रसंग, आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग, कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवाय घडे. म्हणून कशा प्रकारची कर्म घडली पाहिजेत. नको रे म्हणा पाप ते कर्म खोटे, न होता मनासारखे दुःख मोठे. म्हणून ज्या कर्मामुळे माणसाकडे पाप गोळा होत आहे, ज्या कर्मामुळे माणसाकडून, ज्या विचारामुळे माणसाकडून पापकर्म घडली जातात, ते विचारच नको, ती कर्मच नको माणसाकडे. वर्तमान कालावर आपण काही क्रिया करतोय, जर आपण ग्रंथ वाचतोय तर भविष्य काळामध्ये त्याचा आपल्याला आनंद प्राप्त होणार आहे. जर हातात स्मरणिका घेऊन देवाचं नामस्मरण करतोय तर भविष्य काळामध्ये, वर्तमान काळात तर त्याचं आपल्याला समाधान मिळतंय, पण भविष्यातही त्याचं समाधान मिळतंय. ते पुण्य आपल्याला कामी येतंय. ज्या पद्धतीने आपण वर्तमान काळामध्ये कार्य करत असू ना, त्या पद्धतीने आपल्याला पुढे त्याचं फळ मिळतंय. ज्या पद्धतीने शेतकऱ्याने सुरुवातीला त्या बीजाचं रोपण केल्यापासून तर ते रोपट तयार होऊन त्याला फळ येईपर्यंत तो मशागत करत असतो, तो मेहनत घेत असतो, त्याचं संगोपन करत असतो. आणि ही वर्तमान काळामध्ये चांगल्या प्रकारची क्रिया केल्यामुळे भविष्य काळामध्ये त्याला त्याचं चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळत असतंय. चांगल्या प्रकारे त्याच्यापासून त्याला काय मिळत असते? अन्न मिळत असतंय. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. वर्तमान काळात जे पेरू तेच पुढे आपल्याला भविष्य काळात मिळणार आहे. तेच संतांना दाखवायचंय, तेच संतांना सांगायचं आहे. वर्तमान काळात जी आपण क्रिया करतोय त्या क्रियेवर आपला भविष्य काळ आधारित आहे. आपला चेहरा सांगतोय ना, आपल्या चेहऱ्यावर जर नाराजी असेल, आपल्या चेहऱ्यावर जर नर्वसता असेल, दुःख जर दिसत असेल, तर कोणी आपल्याकडे बघून सांगेल की तुम्ही नाराज आहात, चिंताग्रस्त आहात, तुम्हाला कसली तरी चिंता आहे, काहीतरी प्रसंग आहे तुमच्यावर, कुठलं तरी दुःख तुमच्या पदरात आलेलं आहे. हे चेहऱ्यावरून समजतंय, माणसाच्या राहण्यावरून समजतंय, माणसाची काय कर्म आहेत, माणसाचे काय विचार आहेत. माणसाच्या राहणीमानावरून कळतंय माणूस कुठल्या विचाराचा आहे, कुठल्या कर्माचा आहे, कशा प्रकारची कर्म करत असेल, साधारण अंदाज मिळतो माणसाला. आणि त्याचप्रमाणे त्या वर्तमान काळावरून भविष्य काळ आधारित असतो. आता एखादा जर वर्तमान काळामध्ये वाईट कर्म करत असेल, नको त्या व्यसनाधीन जर असेल, तर त्याचा भविष्य काळ काय आहे, त्याचा भविष्य काळ सांगण्यासाठी काय मोठा ज्ञानी माणूस पाहिजे असं काही नाही. एखादा अगदीच अल्पज्ञानी माणूस असेल तो पण सांगेल त्याचा भविष्य काळ काय आहे.
एखाद्याकडून जर चुकीची कर्म घडत असेल, नको तो नाद जर एखाद्या माणसाला असेल, नको ती वासना पूर्ण करण्यासाठी, त्या वासनेची पूर्तता करण्यासाठी जर माणूस इकडे तिकडे भरंगडत असेल, तर त्याच्या वर्तमान काळावरून कोणीही सांगेल ना त्याचा भविष्य काळ काय असेल ते. त्यासाठी काय मोठं ज्ञान अभ्यास करायला पाहिजे किंवा मोठा ज्ञानी माणूस पाहिजे त्याचा भविष्य काळ सांगायला, असं काय नाहीये. वर्तमान काळावर भविष्य काळ आधारित आहे. आपल्याला वाटतं याला समजलं कसं काय, मी चिंताग्रस्त आहे ते मला याला समजलं कसं काय, समोरच्या माणसाला कळलं कसं काय की मला खूप टेन्शन आहे. चेहरा सांगतोय आपलं तोंड सांगतंय. आपल्याला वाटतंय त्याला समजलं म्हणजे काहीतरी बहुतेक तो आत्मज्ञानी माणूस आहे, त्याला कळतंय. आपली कर्मच जर त्या पद्धतीने पुढे असतील, 24 तास जर त्याच्या तोंडामध्ये तंबाखू असेल तर ते तंबाखूच्या पुडीवरच लिहिलेलं असतंय तंबाखूमुळे कॅन्सर होतो, सिगारेट ओढणे आरोग्यास अपायकारक आहे, दारूमुळे काय दुष्परिणाम होतात ते कळतंय ना त्याला. जे समोर जे काही उदाहरणं असतात त्या उदाहरणावरून कळतंय ना त्याला कोणाकोणाचं काय काय गेलंय, कोणाकोणाचं काय काय झालंय ते. म्हणजे वर्तमान काळामध्ये जी काही कर्म घडतात सांगायला नको भविष्यामध्ये काय असेल ते. बघा, आपण शाळेत असताना एक गोष्ट होती. एक माणूस एका रस्त्यावर जे झाड होतं त्या झाडाची फांदी तोडत होता. बरं, तो माणूस झाडाची फांदी तोडत असताना ज्या बाजूला फांदी तुटणार आहे त्या बाजूला बसून आणि तो ती फांदी तोडत होता. आता खालून चाललेला जो एक माणूस होता त्या माणसाने, त्या रस्त्यातून जाणाऱ्या माणसाने त्याला सांगितलं, बाबा रे, अरे तू बसलाय कसा, पडशील ना बाबा, ती फांदी तुटली तर पडशील तू खाली. तो बोलतो, कसा पडणार, घट्ट पकडलंय म्हणे, एक हातात तोडतोय पण दुसरा हात मी घट्ट पकडलाय त्याच फांदीला, जी तुटणार आहे त्याच फांदीला. परत तो बोलला, अरे बाबा पडशील तू. आणि एवढं बोलून फक्त 2-4 पावलं पुढे गेला असेल तो माणूस. थोडा पुढे काय गेला तो माणूस आणि फांदी सकट खाली आला. फांदी सकट खाली पडल्यानंतर त्याने कुठे लागलं, किती लागलंय ते नाही बघितलं. तो पहिले धावपळ करत त्या माणसाजवळ गेला, त्याचे पाय पकडले आणि त्याला पाय पकडून विचारायला लागला, सांगा, मी पडण्याच्या आधी तुम्हाला कळलंच कसं, मी पडणार आहे ते तुम्हाला मी पडण्याच्या आधी कळलंच कसं. ज्या अर्थी तुम्ही मी पडण्याच्या आधी तुम्हाला कळलं त्या अर्थी तुम्ही कोणतरी मोठे ज्ञानी आहात. आता याला मोठ्या ज्ञानाची काय गरज आहे किंवा मोठ्या अगदी असे काय आवश्यकता नाही ना. ज्या फांदीवर तो बसलेला आहे तीच फांदी तोडतोय आणि त्याच फांदीला त्याने घट्ट पकडलेला आहे. आता ज्या फांदी तुटणारी बाजू जी आहे त्या बाजूला जर बसलेला आहे तर पडणारच आहे ना. ते कोणीही सांगेल ना, एखाद्या लहान मुलाने जरी बघितलं तरी पण सांगेल ना, फांदी तुटली की खाली येशील तू. पण याला असं वाटलं की ज्या अर्थी मी पडण्याच्या 2 मिनिटं आधी का 1 मिनिट आधी त्या माणसाला कळलं मी पडणार आहे आणि तो बोलल्याबरोबर मी पडलो, म्हणजे त्याला काहीतरी पुढचं कळतंय. असंच होतंय काही वेळेला. त्याला असं म्हणतात की कावला बसायला आणि फांदी मोडायला वेळ एकच. बोलायचं काय आणि त्या पद्धतीने घडतंय. मग माणूस लगेच बोलतोय, अरे काहीतरी समजतंय त्यांना, काहीतरी कळतंय त्यांना. वर्तमान काळावर आपला भविष्य काळ आधारित आहे. तो वर्तमान काळामध्ये काय करत होता, फांदी तोडत होता. ज्या फांदीवर बसलेला आहे तीच फांदी तोडत होता. तुटणाऱ्या बाजूला बसलेला होता. जी तुटणारी बाजू आहे त्याच फांदीला त्याने घट्ट पकडलेलं होतं. ह्या वर्तमान काळावर त्याचा भविष्य काळ आधारित होता. पुढे तो पडणार आहे. असंच माणसाच्या आयुष्यामध्ये सगळं काही घडतंय.
ज्याचा वर्तमान काळ चांगला आहे, ज्याचा आज पिंड स्वच्छ आहे, ऐसा अंतरी नासला, ह्या ओळीवर आपण चिंतन करत आहोत. ज्याचं पिंड स्वच्छ आहे, ज्याच्या पिंडामध्ये भक्ती भरलेली आहे, ज्याच्या पिंडामध्ये परमार्थ भरलेला आहे, त्याच्या आजच्या वर्तमान काळावरून संत सांगतात की बाबा रे, भविष्य काळ तुझा उत्तम आहे. पण आतमध्ये घाण भरलेली आहे, घाणेरडे विचार भरलेले आहेत, घाणेरडी कर्म भरलेली आहेत, घाणेरड्या वासना भरलेल्या आहेत. त्याचा भविष्य काळ काय असेल मग? ते त्याच्या कर्मावर आधारित आहे, त्याच्या विचारावर आधारित आहे, त्याच्या गुणावर आधारित आहे. म्हणून याच साठी संत सांगत असतात, जर आपल्याला हा परमार्थ आपल्या पिंडामध्ये ठेवायचा आहे, संतांचे विचार जर ठेवायचे आहेत, देवाची भक्ती जर आपल्या पिंडामध्ये ठेवायची आहे, तर आपलं अंतःकरण किती स्वच्छ पाहिजे. अरे दीड दोन दिवसासाठी काय आपण गणपतीची मूर्ती घरात आणतोय, तर 1 महिनाभरापासून आपण घर स्वच्छ करत असतोय. का? गणपती आहेत आमच्याकडे, गणपतीची पूजा करायची आहे. गणेश चतुर्थीला आपण आपल्या घरामध्ये गणपतीची मूर्ती आणतोय पूजनासाठी. 1.5 दिवस काय, कोणी 2.5 दिवस काय, कोणी 5 दिवस काय, पण त्या 1.5 दिवसासाठी, त्या 2.5 दिवसासाठी ती मूर्ती आपण पूजनासाठी आणतोय, पूजन करतोय, त्या गणेशाच्या मूर्तीची स्थापना करतोय. त्याच्या 1 महिना अगोदरपासून आपल्या घरामध्ये ती स्वच्छता करायला आपण लागतोय. बघा, काणे कोपरे सगळे बरोबर अगदी स्वच्छ करत असतो आपण. का? गणपती आहेत आमच्याकडे बाप्पा येणार आहेत. अरे मग ज्या घरामध्ये तो देव आहे, ज्या घरामध्ये तो निर्गुण स्थितीमध्ये आपली सेवा करतोय, अंतरात्मा म्हणून आपल्या देहामध्ये तो कार्य करतोय, ते घर किती स्वच्छ पाहिजे आणि अखंड. काही महिन्यापुरतं नको, काही दिवसापुरतं नको, अखंड. ज्या वेळेला जाणीव झाली ना, जाणतेपणे वर्तले पाहिजे नेमस्त. ज्या वेळेला पिंडामध्ये जाणीव झाली, तेव्हापासून आणि त्या वेळेपासून पुढे अखंड काय पाहिजे? ते घर स्वच्छ पाहिजे, ते अंतःकरण स्वच्छ पाहिजे. आणि जर ते अंतःकरण स्वच्छ असेल, त्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा केर कचरा नसेल, तर मग त्या ठिकाणी समर्थांनी मांडलेला आहे, जया अंतरी भगवंत अचळ राहिला निवांत. त्याच्या अंतरी भगवंत कसा राहतो? अचळ आणि निवांत राहतो. आणि ज्याच्या अंतरामध्ये अशा प्रकारे तो भगवंत राहिलेला आहे, अचळ आणि निवांत, तो स्वभावे जे बोलत ते ब्रह्मनिरूपण. ते स्वभावे जे बोलत ते ब्रह्मनिरूपण. आणि खरोखर हे निरूपण जे आहे, हे प्रवचन जे आहे, हे प्रवचन, हे निरूपण प्रत्येक माणूस करू शकतो. प्रत्येक माणसाकडून हे कार्य संत करून घेऊ शकतात. एवढं सामर्थ्य संतांकडे आहे, एवढं सामर्थ्य संतांच्या वाड्मयामध्ये आहे, एवढं सामर्थ्य परमार्थात आहे. फक्त त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? जे संतांनी सूत्र सांगितलंय की नाही, ते सूत्र आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि त्या सूत्राप्रमाणे आपल्या आयुष्याचं गणित आपण सोडवलं पाहिजे. सूत्र चुकलं की गणित चुकतंय. गणितातलं सुद्धा तसंच आहे. सूत्र चुकलं की गणित चुकतंय. सूत्र बरोबर असेल, गणिताचं उत्तर बरोबर येणार. तसंच आयुष्याचं सूत्र एकदा काय माणसाचं चुकलं ना, मग आयुष्याचं गणित चुकलं जातंय. माणसाच्या आयुष्याचं गणित व्यवस्थितरित्या माणसाला सोडवता यावं असं वाटत असेल, तर जे संतांनी सूत्र दिलेलं आहे ना, त्या सूत्राप्रमाणे आपल्याला चालता आलं पाहिजे. परनारी आम्हा रुक्मिणी समान. आणि याच्यावर जगद्गुरु तुकाराम महाराजांचे कित्येक अभंग आहेत, कित्येक अभंग आहेत. परनारी आम्हा रुक्मिणी समान, परश्री माता भगिनी, हे सूत्र आहे, परमार्थाचं अध्यात्माचं सूत्र आहे.
आणि त्याच पद्धतीने संतांनी कार्य केलं, त्याच पद्धतीने संतांनी त्यांच्याकडे विचार होते, गुण होते, म्हणून आयुष्याचं गणित सोडवता आलं. परधना भयावा, माझं जे मला देवाच्या कृपेने प्राप्त झालेलं ते माझं आहे, जे दुसऱ्याचं आहे ते माझं नाही आहे, ते घेण्याचा माझा अधिकार नाही आहे. तिथे तो लोभ नको मला. देवाच्या कृपेने जे प्राप्त झालंय ते माझं आहे, लोकांचं ते माझं नाही आहे. परपीडा पापाया, कोणाच्या अंतरी लागेल नका ऐसी वर्तणूक करू नका. दुसऱ्याला पीडा होईल, समोरच्याला पीडा होईल असं वर्तणूक करू नका. आणि यासाठी काय केलं पाहिजे? अंतःकरण पण स्वच्छ ठेवलं पाहिजे. आपण कधीच्या तरी कधीच्या आणि काय गोष्टी अशा मनामध्ये ठेवतोय, आपण अंतःकरणामध्ये ठेवतोय. आणि आपल्याला माहिती आहे आपल्या संसारात सुद्धा काही गोष्टी काही काळ जर आपण तशा जर डब्यामध्ये बंद ठेवल्या ना, काही काळ काही गोष्टी, तर त्या नाश पावतात. आणि नुसत्या नाश पावत नाहीत, तर काळांतराने त्यांना दुर्गंधी सुटली जाते. त्याच पद्धतीने आपल्या विचारांचं सुद्धा आहे. असे काही वाईट विचार कित्येक वर्षानुवर्षे जर आपण आपल्या पिंडात ठेवले की नाही, कोण काय बोलला, कोणी कसा अपमान केला, कोण कशा पद्धतीने अपमानकारक बोलला, कोण कसं लागेल असा बोलला, हे वर्षानुवर्षे माणूस काय करतोय? आपल्या पिंडात ठेवतोय, आपल्या अंतःकरणात ठेवतोय आणि वाट पाहतोय बदला घ्यायची. आपण बघा मागे चिंतन करता करता आपण विचार केला की संत कधी बदला घेत नाही. संत कधी बदला घेत नाही. संत समोरच्याच्या मनामध्ये बदल घडवतात, समोरच्याच्या कर्माचरणामध्ये बदल घडवतात ते संत. आता आपण तेच जर मनामध्ये ठेवलं, तेच जर अंतःकरणामध्ये ठेवलं तर काय होतंय? ऐसा अंतरी नासला, अंतःकरण नासलं जाते म्हणजे काय? तिथे आपण म्हणतो ना, एखादी गोष्ट जर जास्त दिवस ठेवली तर ती काय होते? नाश पावते आणि दुर्गंधी सुटली जाते. त्याप्रमाणे मग विचाराची दुर्गंधी सुटली जाते त्या ठिकाणी. ज्याचा दुर्गंध निर्माण होतो ना, असे विचार त्या ठिकाणी निर्माण होतात की जे माणसाला ऐकल्यानंतर त्या विचारांचा किळस येतो माणसाला, त्या कर्माचा किळस येतो माणसाला. अशी कर्म त्या माणसाकडून घडत असतात. क्रोध आला, राग आला, काय काय घडतंय? लोभ आला, काय घडतंय? अत्याचार घडतोय, भ्रष्टाचार घडतोय, हिंसाचार घडतोय. नको नको त्या प्रकारची कर्म आज सृष्टीमध्ये पाहायला मिळतात. याला कारण काय? हे विषय एकदा काय माणसाकडे आले ना की माणूस परमार्थाचं काय ते लवकर लक्षात राहत नाही हो. त्याच्या परत सांगावं लागतंय. ह्या परमार्थिक विचारांची माणसाच्या मनावर हॅमरिंग करावी लागते परत. तेव्हा कुठेतरी त्याच्या लक्षात राहिलं तर राहिलं. हे परत परमार्थिक विचार सांगावे लागतात, तेव्हा कुठेतरी त्याला कळतात. मात्र वाईट विचार जर असतील ना, तर वर्षानुवर्ष तो तसे त्या अंतःकरणात ठेवून देतोय. कित्येक वर्षानंतर तो त्याला आठवण करून देतोय, 25 वर्षापूर्वी तुम्हाला असा बोललेलास. म्हणजे 25 वर्ष ते तसंच त्याने त्या कप्प्यामध्ये ठेवलं होतं त्याच्या अंतःकरणाच्या. आणि त्या 25 वर्षापासून तो वाट बघत होता, मला त्याला परतफेड कधी करता येते, मला त्याला परत कधी बोलता येईल, त्याची तो वाट पाहत होता. म्हणजे वाईट विचाराचं, वाईट कर्माचं, ज्याच्याने अंतःकरणामध्ये घाण निर्माण होते, घाणेरडे विचार निर्माण होतात, पापकर्म माणसाकडून घडतात, ते वर्षानुवर्षे माणूस बरोबर लक्षात ठेवतोय, ध्यानात ठेवतोय, त्या अंतःकरणाच्या कप्प्यामध्ये बरोबर साठवून ठेवतोय तो. संतांनी हे कधीच नाही केलं. संतांना कोणी त्रास दिला, द्वेष केला, मत्सर केला, लोकांनी तिरस्कार केला, त्यांचा बदला नाही घेतला, संतांनी परतफेड नाही केली, त्यांच्या मनामध्ये परिवर्तन घडवलं, त्यांच्या अंतःकरणामध्ये परिवर्तन घडवलं. आणि जे द्वेष करायचे, तिरस्कार करायचे, मत्सर करायचे,
त्यांनाही परमार्थाला लावले, त्यांनाही देवपूजेला लावले. तेही देवाची पूजा करायला लागले, तेही भक्ती करायला लागले देवाची. संतांच्या बरोबर तेही वाटचाल करायला लागले. हे परिवर्तन घडवण्याचं काम संत करत असतात. हे चांगल्या प्रकारे समाजामध्ये हे विचार देण्याचं काम संत करत असतात. आणि म्हणूनच जे काही चांगले गुण आहेत ना ते आपल्या अंतःकरणामध्ये आपण साठवून ठेवायचे आहेत. जे जे काही उत्तम गुण ते माझ्या समर्थांचे लक्षण, जे जे काही उत्तम गुण ते माझ्या पांडुरंगाचे लक्षण, जे जे काही उत्तम गुण ते माझ्या देवाचं लक्षण आहे, संतांचं लक्षण आहे, समर्थांचं लक्षण आहे. पण अवगुण ते करंट लक्षण सहजचे आलं. बघा, अवगुण करंट लक्षण सहज येतात, सहज येतात. करंट लक्षण आणण्यासाठी काही वेगळ्या प्रकारचे असे काही पूजा अर्चा कराव्या लागत नाहीत. करंटपणा लक्षण आणण्यासाठी काही देवाचे नवस करावे लागत नाहीत, ते सहज येतात. सहज रस्त्यात चालता चालता एखादं दृश्य बघितलं तरी माणसाकडे ती पापाची वासना येते. सहज एका रस्त्यात जाता जाता थोडस एखाद्या माणसाकडे द्रव्य बघितलं की लगेच ती लोभाची वासना येते. सहज रस्त्यात जाता कुठेतरी मनात विरुद्ध झालं की लगेच तो क्रोध निर्माण होतो, तो राग निर्माण होतो. म्हणजे यांना काही आमंत्रण करावं लागत नाही, ते सहज निर्माण होतात, सहज येतात ते. आणि एकदा ते आले की ते काय करतात, माणसाच्या आतमध्ये प्रथम घर करतात, ते अंतःकरणामध्ये घर करतात. म्हणून समर्थाने या ओळीमध्ये सांगितलेलं आहे, ऐसा अंतरी नासला. आणि तिथे सुचिरभूत राहायचंय, अंतरामध्ये सुचिरभूत राहायचंय. जो आतमध्येही निर्मळ आहे आणि बाहेरही निर्मळ आहे असा भक्त देवाला आवडतोय, असा देवाचा भक्त देवाला आवडतोय. जो फक्त बाहेरून निर्मळ आहे आणि अंतःकरणामध्ये ज्याच्या घाण आहे, घाणेरडे विचार आहेत, तो देवाला कधीच प्रिय नसतो, तो देवाला कधीच आवडत नाही. म्हणून आधी आतमध्ये शोधायचं आहे आपण. बरा तो पिंडाचा शोध घ्यावा, मग ब्रह्मांड विवरावा. आधी पिंडाचा शोध घेतला पाहिजे. आधी आपण आपल्या अंतःकरणामध्ये बघितलं पाहिजे, शोधलं पाहिजे, मी कुठे काही चुकतोय का, माझ्याकडून कुठे काही कशा प्रकारची चुकी होते का, माझ्याकडे कुठल्या प्रकारची वाईट वासना आहे का, हे आधी आपण आपल्या अंतःकरणामध्ये शोधलं पाहिजे. आणि मग एकदा काय अंतःकरण स्वच्छ झालं, उत्तम प्रकारची कर्म घडायला लागली, उत्तम प्रकारचे विचार, उत्तम प्रकारचा परमार्थ घडायला लागला, चांगल्या प्रकारची भक्ती अंतःकरणामध्ये निर्माण झाली, मग तिथे देव आणि भक्त वेगळे राहत नाही, वेगळा वेगळा भाग त्या ठिकाणी उरत नाही, एकरूप होऊन जातात. अन्यथा अभिमान असेल, मत्सर असेल, तिरस्कार असेल, तर मग समर्थ म्हणतात ह्या सगळ्यांची भूमिका एकत्र निर्माण झाली अंतःकरणामध्ये की ऐसा अंतरी नासला. आणि मग नुसता नासला नाही, ऐसा अंतरी नासला, काम क्रोधे खवळला. कामाने क्रोधाने त्याची अवस्था काय होते, अहम भावे पालटला प्रत्यक्ष दिसे. एकदा काय माणसाच्या पिंडामध्ये काम आला की तो काम कशा प्रकारची फजिती करतो माणसाची. एकदा काय माणसाच्या पिंडामध्ये क्रोध आला की तो क्रोध कशा प्रकारची कर्म करून घेतोय माणसाकडून, ह्याचं चिंतन आपल्याला करायचं आहे. आणि ते करूया आपण भाग क्रमांक 127 मध्ये, अर्थातच पुढच्या भागामध्ये. तत्पूर्वी ही झालेली सेवा समर्थ चरणी अर्पण करून आजच्या या भागाला, अर्थातच भाग क्रमांक 126 या भागाला या ठिकाणी पूर्ण विराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.